नमस्कार, मी अविनाश शिरसाट आणि आपण बघत आहात जागर महाराष्ट्र। इगतपुरी तालुक्यातील रोटे या कंपनी मार्फत या 160 कामगारांना घरी बसवण्यात आलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यासमोर त्या मतदारसंघातील आमदार हिरामण कोसकर या आंदोलनासाठी उपस्थित आहेत। बेमुद्दा आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत हिरामण कोसकर आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। दादा, काय मागण्या आहेत? 160 जणांना घरचा आहेर दाखवण्यात आलेला आहे कंपनीकडनं, काय सांगा? आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या 160 मुलांना यांनी कोणालाही कार्यकर्त्या मुलालाही श्वासात न घेता डायरेक्ट काढून टाकलेले। या मुलांनी 11 वर्ष काम केलेलं आहे। वास्तू ज्यांच्याकडून काम करून गेले त्या ठिकाणी कंपनीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की ते कॉन्ट्रॅक्टर बेसवर जे मुलं काम करतात ते फक्त साफसफाईसाठी करतात। पण यांनी 7-8 वर्षापासून त्या मुलांना मशिनरी चालवायला लावली। त्यांच्याकडून कंपनीचं काम करून घेतलं, वर्करचं काम केलं, त्यांनी मशिनरी चालवल्या। अशा मुलांना वास्तू की कंपनी मार्फत घेतलं पाहिजे। तरी आमचे मुलं अजूनही कुठेही काही हे नाही, शांततेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू होतं। परंतु मी सुद्धा त्या भागाचा प्रतिनिधी असून सुद्धा 5 ते 6 वेळेस गेलो। आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन दिलं, कामगार मंत्र्याकडे 2दा मिटिंगला आली विश्वर, तो मॅनेजमेंट अजिबात ऐकायला तयार नाही। म्हणजे यांचं मनमानी कारभार झालं आणि 160 मुलं जवळजवळ 11-10 वर्ष काम करून घेतलं आणि लगेच काढून टाकले। माझं एकच म्हणणं आहे, जरी त्यांनी विनंती लावली असेल, त्यांच्या अपेक्षा होत्या, त्यांना जे काही शासनाच्या फॅसिलिटी मिळत नव्हत्या, पगार वाढ होत नव्हती, याच्यासाठी त्यांनी केली। परंतु त्यांनी तो राग मनात धरून काढून टाकलं। आम्ही सगळे तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी कलेक्टर महोदयांना 4 दिवस विनंत्या केल्या, मंत्री महोदयांनी त्यांनी सुद्धा सांगितलं की टप्प्याटप्प्याने घ्या। परंतु कोणाचाच जुमानाला तयार नाही, एवढा मजूरपणा आलेला आहे। आमचं एकच म्हणणं आहे, त्या कंपनीवर एक तर सगळे याच्यात आदिवासी मुलं काही आहे आणि जवळजवळ 4 ते 5 महिने झाले त्यांच्यावर आम्ही आर्टिस्ट गुन्हा दाखल करायला सुद्धा आम्ही शासनाला भाग पाडणार। काय एक आदिवासी आमदाराचा 4 दिवसापूर्वी त्यांनी आदिवासी भाषेमध्ये माझा अपमान केलेला आहे। मी फक्त विनंती केल्या, आमच्या माजी जिल्हा परिषदेचे गोरखभाऊ बोडके, मार्केट सभापती ज्ञानेश्वर आणि काही प्रतिनिधी, काही सरपंच होते, पोलीस निरीक्षक महाजन साहेब होते। त्यांनी मला काय सांगितलं भाषेत का तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मला 5 दिवस उभं केलं, कामगार केलं, मंत्र्याकडे केलं, तुम्हाला कुठे जायचं त्याचं आम्ही एकही मुलाला घेणार नाही, या भाषेमध्ये मला 4 दिवसापूर्वी बोलले। म्हणून अशा या कंपनीवर एक तर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी नियमबाह्य काम केलेलं आहे। आमच्या मुलांकडून कॉन्ट्रॅक्टर बेसवर घेऊन त्यांनी मशिनरी चालवले, त्याच्यासाठी जे काही कायदे ते कायद्याच्या नुसार त्यांच्यावर गुन्हा एक तर दाखल झाला पाहिजे आणि नाही तर आमच्या 160 मुलांना घेतलं पाहिजे। पण या 160 मुलांना डायरेक्टली काढण्यामागचं कारण मेन काय होतं? कारण काहीच नाही, त्यांना असं वाटलं का हे जास्त दिवस झाले का यांना परमनंट करायची पाळी, शासनाचा नियम आहे की 5 वर्षाच्या पुढे झालं का ते परमनंट करावं लागतं। म्हणून यांनी काहीतरी चुका काढायच्या आणि काढून टाकायचे, नवीन भरायचे। पण नवीन भरलेले कुठले UP-BRचे सगळे, म्हणजे ज्यांनी जमिनी दिल्या, त्यांच्या आजोबांनी दिल्या, त्यांच्या वडिलांनी दिल्या, त्यांच्या सगळे नातेवाईकांनी जमिनी दिल्या, या मुलांना काढून टाकायचे, UP-BRचे मुलं घ्यायचे। म्हणजे असा यांचा मनमानी कारभार आहे। उद्या मुख्यमंत्री महोदय नाशिकला येणार आहे, आपण सांगितलं की याच्या आधी मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा झाली आहे। उद्या मी निवेदन केलं, पण सन्मान्य ते खाद्याचे मंत्री, कामगार मंत्री यांनी विषयधारी सुद्धा या मॅनेजमेंटशी बोलले, परंतु तो जुमानाला तयार नाही। मंत्री महोदयाला त्यांनी सांगितलं की मी 120 मुलं आधी घेतो आणि 40 मुलं मी टप्प्याटप्प्याने घेतो। 40 मुलं का टप्प्याटप्प्याने घ्यायची? म्हणजे ज्या मुलांनी 120 मुलांना न्याय द्यायचा हे केलं, मग ते हुशार जे मुलं त्यालाच काढून टाकायचं, त्यालाच घ्यायचं नाही, म्हणजे मग बाकीचे मुलं घाबरतील। हे त्यांचा मनमानी कारभार झालेला आहे। परंतु मी या ठिकाणी जोपर्यंत माझ्या 160 मुलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तालुक्यातले सगळे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी उतरतो। हे होते स्थानिक आमदार, यांनीही या कामगारांबाबत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे। ही कंपनीची मुजुर्गी आता किती दिवस चालणार हेही बघणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे। या कंपनीत जे कामगार होते यांचे घरातले सर्व लोकही या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। आपण काही महिला आहेत, या महिलांकडूनही जाणून घेणार आहोत
या मार्फत आपल्या घरात कुठल्या प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे, काय प्रकरण घडलंय, सध्याचं वातावरण आपल्या घरातलं काय आहे, काय सांगाल मावशी? मी रोहित ठोकरची मम्मी बोलतीये. आज 3.5 महिन्यापासून माझा मुलगा, एवढे मुलं ती सगळे एवढे आज रस्त्यावर आले, 160 घर रस्त्यावर आले. ती माझी अशी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे. आज घरामध्ये राशन पाणी 1 महिना गेला, ठीक आहे, 1 महिन्याचं कसं थोडंफार होतं, दुसरा महिना गेला, तिसऱ्या महिन्यामध्ये आता आम्ही याच्याकडून मागून खातोय. मग आता विचार करा तुम्ही, ही वेळ कशी आली आमच्यावर. कंपनीवाल्यांनी पोरांना बाहेर हाकलून दिलंय, एक रात्रीतून बाहेर हाकलून दिलंय. याच्यावर चांगला निर्णय तो सरकारने घ्यावा ही माझी विनंती आहे सरकारला. आणि आज माझा मुलगा, माझे मिस्टर कोरोनामध्ये वारले. माझा मुलगा उभा राहिला म्हणून मी आहे म्हणून. आणि आज माझ्या मुलाला 3.5 महिन्यापासून बाहेर काढले. आज सगळ्या पालकांची तीच परिस्थिती. आज एक मुलगा 5 रुपयांना जाळी उचलतोय. ही व्यथा सरकारने जाणार तर कोण जाणार? गरिबांना मरून गेल्याच्या नंतर सरकारला जाग येणार आहे का? आज काही पोरं आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न करू राहिले. ते सरकार कधी आत्महत्या झाल्यावर जागा होणार आहे का? सरकार कोणासाठी आहे? गोरगरिबासाठी सरकार आहे ना. पण सरकारने आता तो विचार केला पाहिजे. आज कोणाला दवाखान्याला पैसा नाही, कोणाची आई आजारी घरामध्ये, कोणाचे वृद्ध माणसं घरामध्ये आजारी, कोणाचे बाळा आजारी घरामध्ये येते. 3.5 महिन्यापासून आम्ही पालक लोक या पोरांच्या पाठीमागं उभं राहिलोय. जिकडे गेलं तिकडे आज भाड्याला उसले पैसे घेऊन आम्ही नाशिक पर्यंत आलोय. आम्ही हा विचार सरकारने करावा. आणि ही माझी तळमळ विनंती आहे की आज एवढे 160 पोरं हे मध्ये घेतलेच पाहिजे. 120 पोरं कंपनी नाही म्हणते घ्यायला. कशासाठी? आज कोणी कावत नाही पुढे येणार आहे. आज एवढ्या महिलांपैकी मी बोलू राहिले, मग का मला दोषी सगळे ठरवणार का? कंपनी हरामखोर मादरचोद आहे. मी आज कंपनीला असे शाप देणार आहे का माझ्या आज एवढे पोरं आज रात्रीशी चुकाट्यामध्ये त्या दिवशी एवढा मोठा साप निघाला होता. आज रात्रीचे पोरं त्या याच्यावर झोपतात, बसतात. आमचा आईबापांचा काय म्हणत असेल, किती तुटत असेल का आमचे पोरं रस्त्यावर झोपतात. आम्ही आज आईबाप रात्रीशी झोपू शकत नाही. आमचे मुलं तिथे रस्त्यावर बसलेले आहेत. आणि पोरं फिरतात. त्या पोरांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, कसे चेहरे झाले त्यांच्यावाले. डिप्लोमा आणि इंजिनियर झालेले पोरं ते एका असे उठून आलेले पोरं नाही. ते आम्ही 3-3, 2-2 लाख रुपये खर्च करून पोरांना शिक्षण दिली ती, मोलमजुरी करून शिक्षण दिली ती. डिप्लोमा इंजिनियर कॉलेज तुम्ही कशासाठी काढले ती? का पुढे पोरांना काहीतरी, पुढे पोरांची जास्त प्रगती होईल. पोरांना शिक्षण कशासाठी मायबाप करतात का? आमचे पोरं काहीतरी आम्ही मोलमजुरी केली, आमच्या पोरांनी नाही करू म्हणूनच आईबाप पोरांना शिक्षणासाठी का एवढ्या ताटातोट करून का पोरांना शिक्षण देतात का? मग हे कधी सरकार जागा होणार आहे? कधी आम्ही मेल्यावर जागा होणार आहे का सरकार? आमचे पोरं सोरं का कोणाची हानी झाल्यावर सरकार जागा होणार आहे का? नाही. सरकारनं जर याच्यावर काही जर घेतलं नाही तर आम्ही आता इथंच बसू. आम्ही अन्न पाण्यावर न घेता आम्ही इथंच बसणार आहे. काय तुम्हाला आमच्या इथून मोड्या उचलू शकता? सरकारला सांगा तुम्ही. हा परिवाराचा आक्रोश आपण बघितलाय. आता उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महोदय येणार आहे आणि या संपूर्ण कामगारांसाठी काय न्याय देतील, या कुटुंबाची भेट घेतील का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.